पारंपरिक पिकांपेक्षा रेशीम शेती का महत्वाची वाटते तुला? हा म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता इतर पीक जे आपण घेतो, समजा आता उदाहरणार्थ कपाशी झालं, तूर झालं, सोयाबीन झालं, ह्या प्रत्येक पिकाला किंवा ऊस झाला, ह्या प्रत्येक पिकाला जवळपास 6 महिने किंवा 1 वर्ष लागतं. आता ठीक आहे, आपण एक बॅग जर सरकी लावली, एक बॅग सरकीमध्ये ॲव्हरेज जरी आपला 5 किंवा 6 क्विंटल कापूस निघला, आता 5-6 महिन्यानंतर आपण हे नाही सांगू शकणार की त्याला ॲव्हरेज आपल्याला भाव किती लागणार म्हणून. बरं ठीक आहे, 2.5-3 एका बॅगमध्ये 1 एकरमध्ये 6 ते 10,000 पकडले आपण. तसं तर होत नाही, पण 10,000 एका बॅगमध्ये आपण कापूसीचा पकडला. आता या टायमिंग लागला याला 6 महिने. आता जर आपल्याकडं 3 एकर तुतीची लागवड असली तर आपण 6 महिन्यात 6 बॅच घेतो 100 FDLच्या. 100 FDLच्या ॲव्हरेजला आता मार्केटचा भाव चालू आहे ₹850 किंवा ₹800 पर केजी. तर याचेच प्रत्येक महिन्याला आपण 60 ते 80,000 रुपये कमवू शकतो. निकळ प्रॉफिट म्हणतोय, म्हणजे जे आपलं इन्व्हेस्टमेंट वगैरे हे पूर्णपणे सोडून. तर हे पिकं आपण असं नाही म्हणते की हे पिकं घ्यायलाच नाही पाहिजे म्हणून, हे पिकं पण घ्यायला पाहिजे. पण आपण शेतकरी म्हटल्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीचा दुनियाचा विचार करणं हे आपल्याला सोडून देणं. आपलं पण पोट भरलं पाहिजे आणि आपलं पण आपण समोरचा विचार केला पाहिजे. तर ह्या 6 महिन्यापेक्षा आपल्याला 1 महिना कधीही परवडतो. म्हणजे ह्या 21 दिवसातच आहे, 1 महिना पण लागत नाही. 21 दिवसात आपल्याला आपल्या हातात पैसा येऊन जातो आणि आपण कोणत्या व्यापारावरती अवलंबून नसतो. जो मार्केटचा आपल्याला लाईव्ह भाव असतो तो आपल्याला लाईव्ह समजतो, त्याच्यावरतीच आपण पूर्णपणे माल देऊन तो प्रॉफिट आपण पूर्णपणे घेतो.